हरिओम श्रीराम अंबज्ञ. मी प्रज्ञाविरा खानिवलकर, वाघोटन उपासना केंद्र, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मी बापंगडे 2001 सालापासून आले. 2020ची गोष्ट, कोरोना आला 2015 मार्च 2000पासून आणि पूर्ण लॉकडाऊन झालं. मिस्टरांची एस टीमध्ये होते मिस्टर, ते पण बंद, ते पण घरात. ते मला घेऊन जायचे सगळं बंद असल्यामुळे. असं होता होता 4 महिने गेले आणि त्यांना कामावरून सांगितलं की भाऊ तुम्ही आठवड्यातनं 1 दिवस तरी तुम्ही कामावर या. म्हणून मिस्टर आठवड्यातनं 1 दिवस कामावर जायचे. पावसाळ्याचे दिवस होते आणि असे जाता त्या काय सोय नव्हती. बाईक घेऊन जायचे आणि त्याच्यावरून यायचे, सकाळी जायचे, संध्याकाळी घरी यायचे. आणि असं जाता येता कुठेतरी त्यांना इन्फेक्शन झालं की काय खरोखर सर्दी ताप झाला काय माहिती नाही, ते बापूंनाच माहिती असेल. आणि त्यांना सर्दीने ताप यायला लागला. म्हणून मी आमच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखवलं, गोळ्या दिल्या, त्याचा सर्दी ताप त्यांचा बरा झाला आणि ते परत कामावर जायला लागले. आणि असं जाता 1 दिवस त्यांचं डोकं असं खूप दुखायला लागलं, सारखं मायग्रेटसारखं. तर परत मी डॉक्टरांना बोलले असं असं त्यांचं डोकं दुखतं, तोंडाजवळ काय नेलं तर खाता येत नाही, काय नाही. तर त्यांनी गोळ्या दिल्या, त्यांनी पण कमी होईना. नंतर मग मी विचार केला की आता ह्यांना देवगडला घेऊन जाऊया. आमचे फॅमिली डॉक्टर आहेत किरण मराठे, त्यांच्याकडे घेऊन जाऊया, तपासणी करूया. म्हणून त्यांच्याकडे घेऊन गेलो. तिथे जाऊन सगळ्या त्यांच्या टेस्ट केल्या रक्ताच्या वगैरे. तर सगळे रिपोर्ट नॉर्मल. ते म्हणाले फक्त शुगर वाढलं आहे, बाकी त्याचं काय काळजीचं कारण नाही. म्हणून त्यांनी शुगरच्या गोळ्या दिल्या. आम्ही घरी आलो. घरी आल्यावर गोळी दिली. शुगर त्यांची दुसऱ्या दिवशी तर आम्ही घरात टेस्ट केली तर नॉर्मल शुगर होती. आणि संध्याकाळी अचानक त्यांना परत ताप आला. तर मी म्हटलं आता ताप यांचा बरा झाला होता आणि आता अचानक कसा काय ताप यांचा आला. म्हणून मी इथले गावातले खाजगी डॉक्टर आहेत तामणकर, त्यांना मी बोलवले. त्यांनी इंजेक्शन गोळ्या वगैरे दिल्या रात्री. तरी पण रात्री काय ताप कमी होईना, ह्यांना जास्तच ताप. म्हणून पहाटे मी म्हणते मुलाला, अरे चल आपण आता ह्यांना घेऊन जाऊया. म्हटलं ताप काय कमी होत नाही, घरात काय ठेवून उपयोग नाही, आपण घेऊन जाऊया. म्हणून आम्ही 5-6 वाजतानाच आम्ही त्यांना परत देवगडला घेऊन गेलो, डॉक्टर किरण मराठे यांच्याकडे. त्यांनी ॲडमिट करून घेतलं, सलाईन वगैरे लावली ताप कमी होण्यासाठी. आणि हा दिवस 4 तारीख जुलैची होती. आणि दुपारी ताप कमी झाला, घाम सुटला त्यांना. आणि नंतर मग हळूहळू त्यांना दम लागला. तरी पण मी त्या डॉक्टरांना म्हणते दम लागतो. ते म्हणते काय नाही होणार, हळूहळू कमी, काय घाबरू नका तुम्ही सिस्टर. आणि रात्री परत दम लागायला लागला. रात्री त्यांना बोलवलं, रात्री त्यांनी तपासलं. ते म्हणाले काय नाही होईल, ताप आला होता म्हणून त्याच्यामुळे दम आहे, होईल रात्री दम कमी. आणि पहाटे त्यांना परत जास्त लागायला लागला. म्हणून मी त्या सिस्टरांना त्यांच्या बोलले हॉस्पिटलच्या, किंवा तुम्ही डॉक्टरांना बोलून घेऊन या की ह्यांना आता दम जास्त लागतो आहे, आम्हाला कुठेतरी घेऊन जायला पाहिजे. तर आले डॉक्टर, ताबडतोब तपासलं आणि म्हणतात नाही सिस्टर आता तुम्ही कुठेतरी घेऊन जा, इथे ठेवून काय फायदा नाही, कोल्हापूरला नेता काय. तर म्हटलं कोल्हापूरला नको. तोपर्यंत ह्यांचा मित्र रत्नागिरीहून त्यांनी फोन केला मला की वहिनी कशी आहे प्रकाशची तब्येत. तर म्हटलं नाही जास्तच आहे, डॉक्टर पुढे घेऊन जायला सांगतात. ते मला म्हणतात की नको वहिनी तुम्ही ओरसलाच घेऊन जा, आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे 5 तारीख, तुम्ही घेऊन जा, बापू सगळं बरोबर करतील, तुम्ही इकडे तिकडे कुठे नाचू नका, ओरसलाच घेऊन जा. म्हणून मग मुलांनी म्हणते अरे चल आपण आता ह्यालाच घेऊन जाऊया, ओरसला घेऊन जाऊया. तर डॉक्टर म्हणतात गाडी तुमच्याकडे आहे काय. तर म्हटलं गाडी नाही, मी 108 गाडीला कॉल करते की गाडी म्हटलं येईल. म्हणून 108 नंबरला कॉल केला, गाडी आली. तो ड्रायव्हर म्हणतो की आम्ही डायरेक्ट तुम्हाला ओरसला काय नेऊ शकत नाही, आपलं जवळचं ग्रामीण रुग्णालय आहे देवगडचं, तिथे घेऊन जाऊया आणि नंतर मग ते डॉक्टर का ते ठरवतील तुम्हाला कुठे पाठवायचं ते. म्हणून मग मी तिथे घेऊन गेले. डॉक्टरने तपासलं तर ते म्हणतात छातीमध्ये कप वाटतोय, तुम्ही हे काय ओरसपर्यंत जातील की नाही सांगू शकत नाही, पण एक मी इंजेक्शन देतो तुम्हाला, ऑक्सिजन देतो आणि ॲम्ब्युलन्स तुम्ही घेऊन जा. असं 12 वाजता त्यांनी सांगितलं. 12 वाजता ते इंजेक्शन दिलं आणि इंजेक्शन ते एक्झाम येत असं इंजेक्शन होतं. त्या इंजेक्शनने शुगर वाढू शकते हे काय त्यांनी सांगितलं नव्हतं, पण तुम्ही तिथपर्यंत जाऊन पोचाल. आणि आम्ही ओरसला दुसरी ॲम्ब्युलन्स बोलवली आणि त्या ॲम्ब्युलन्समध्ये दुसरा जो ड्रायव्हर होता तो खरोखर बापू भक्तच होता. त्याच्यामुळे आणि आम्हाला धीर आला की म्हणजे तो पण आपला बापू भक्तच आहे म्हणून. आणि ओरसला घेऊन गेला. तो पण म्हणतो काय सिस्टर तुम्ही घाबरू नका, काय नाही, आपले बापू आहेत, बापू बरे करतील सगळं सांगायला लागला. त्याच्यामध्ये जास्तच आम्हाला धीर आला. ऑक्सिजन दिलेला होता पण तो ऑक्सिजन लावायची काही गरज पडली नाही. आम्ही असंच त्यांना तिथे घेऊन गेलो तर कोरोनाच्या वॉर्डमध्ये भरपूर पेशंट, बघूनच भीती वाटायला लागली की म्हणजे का आता ह्यांना तर कोरोना नाही, पण आता कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह होते का निगेटिव्ह होते, किंवा आम्ही मुलगा आणि मी आमचं काय त्याच्यात आता कोरोनाच्या वॉर्डमध्ये काय इन्फेक्शन होतं काय, हा विचार मनात यायला लागला. तर तरी पण तो आम्ही विचार न करताना आम्ही दोघं पण त्यांना घेऊन आतमध्ये गेलो. डॉक्टरांनी ॲडमिट करून घेतलं, कोरोनाची टेस्ट, ऑक्सिजन लावला, कोरोनाची टेस्ट केली. पण नंतर त्यांचा ऑक्सिजन एकदमच कमी वर आला. मग डॉक्टर म्हणतात की खूप क्रिटिकल आहे, त्यांना आता व्हेंटिलेटरवर ठेवावं लागणार. तुम्ही म्हटलं काय असेल ते तुम्ही करा. ते चालू केलं. नंतर मग माझ्या PSCच्या एका स्टाफने मला फोन केला की ओ सिस्टर आपल्या ज्या PSCला डॉक्टर होते ते तिथे ओरसला आहेत, त्यांना तुम्ही भेटा. तर ते तिथे गेल्यावरती 4-5 वर्ष झाली होती, त्याच्यामुळे त्यांच्याशी काही कॉन्टॅक्ट नाही, माझ्याकडे काही नंबर पण नव्हता.
तर त्यांनी कोणाकडून तो नंबर घेतला आणि मला पाठवला की ह्या नंबरवर त्यांना फोन लावा म्हणून. ते रेडी डॉक्टर होते. तर मी त्यांना फोन लावला, सर मी असे पडेल PSAला होते आणि माझे मिस्टर असे म्हटलं सिरियस आहे, त्यांना मी घेऊन आले, तुम्ही जरा येऊन बघता का? तर ते म्हणाले हो मी त्याच वॉर्डमध्ये माझी ड्युटी आहे, पण मी येते थोड्या वेळाने. आले ते तसे लगेच त्यांनी तपासलं आणि त्यांनी आपण स्वतःहून ब्लड वगैरे काढून सिस्टरना सांगताना आपण स्वतःहून सगळी टेस्ट केली रक्ताची आणि रिपोर्ट ताबडतोब तिथल्या लॅबवाल्याने द्यायला सांगितला. तर अर्धा तासात रिपोर्ट आला. तर ते रक्तातला ऑक्सिजन त्यांचा एकदम कमी झाला होता, 3वर आला होता. तर मला म्हणतात सिस्टर खूपच कठीण परिस्थिती आहे की मी सांगू शकत नाही त्याच्यातनं वाचतील की नाही ते, पण तुमचा परमेश्वरावर भरोसा ठेवा, वाचले तर तुमचं नशीब. मी एकदम हे झाली, तिथल्याच खॉटवर मी पडले एकदम. म्हणजे मला काय सुचेना आता काय करावं काय नाही. नंतर मग 5 मिनटं खॉटवर पडले आणि परत उठले आणि मी मुलाला म्हणते केवलला, अरे आपल्या बापूंना सांगायला पाहिजे म्हटलं हे आता, नाहीतर काय म्हटलं विलाज नाही. आणि आम्ही हनुमान चालीसा इथून देवगडपासून सारखं म्हणतच आम्ही जात होतो, मुलगा पण मी पण आणि घरी पण मुलगा असून सगळीजणं म्हणतच होती. आणि ते असं सांगितल्यावर नंतर मग मुलगा म्हणतो मी लावतो लीला मिराना, डॉक्टर लीला मिराना फोन लावतो म्हणून. मग त्यांना फोन लावला की असं असं माझ्या वडिलांची तब्येत आहे, तर तुम्ही जरा दादांकडे वगैरे सांगा म्हणून. मग ते म्हणाले हो, मी रात्री आम्ही 10 वाजता फोन केला. तर ते म्हणाले सांगतो तुम्हाला आम्ही उद्या फोन करून काय ते सांगतो म्हणून. मग दुसऱ्या दिवशी परत मुलाने फोन लावला. तर त्या म्हणाल्या की हो मी दादांकडे बोलले, दादा म्हणाले काय चिंतेचं कारण नाही, तुम्ही काय घाबरू नका, की तोपर्यंत कोरोनाचा रिपोर्ट काय आलेला नव्हता, घाबरू नका, की दादानी फक्त 5 वेळा हनुमान चालीसा म्हणायला सांगितलं आहे, बाकीचे डॉक्टर काय उपचार करतील ते करून देत, तुम्ही काय कुठे नेण्याच्या भानगडीत पडू नका, काय नका, तिथेच तुम्ही ठेवा. दुसऱ्या दिवशी रिपोर्ट संध्याकाळी असा म्हणजे माझा पुतण्या तिथे आला. तर तो सारखा त्याच विचार होता ह्यांचा रिपोर्ट कसा असेल काय असेल मिलिंद खानिलकर म्हणून. तर तो सारखा नुसता त्या लॅबमध्ये जात होता रिपोर्ट काय येतो म्हणून चौकशी करण्यासाठी. तर त्याने संध्याकाळी त्यांना सांगितलं की रिपोर्ट निगेटिव्ह आहे, तुम्ही काय काळजी करण्याची गरज नाही म्हणून. पण अधिकृत जो पण रिपोर्ट मिळत नाही डॉक्टरना, तोपर्यंत डॉक्टर काय आम्ही जरी असं सांगितलं रिपोर्ट निगेटिव्ह म्हणून तरी काय त्या दिवशी आम्हाला दुसऱ्या वॉर्डमध्ये काय सोडणार नव्हते. मग तिसऱ्या दिवशी सकाळी रिपोर्ट हातात आला. डॉक्टर म्हणाले रिपोर्ट यांचा निगेटिव्ह आहे, काय प्रॉब्लेम आहे काय असेल ते आम्ही बघू म्हणून. आणि परत त्या शुगरमध्ये त्यांची ब्लड टेस्ट केली, त्याच्या शुगर त्यांची 700वर गेलेली होती ते डेक्झामेथासोन इंजेक्शन दिल्यामुळे. तर ते म्हणाले त्याचं काय एवढं तुम्ही घाबरू नका, ती शुगर त्यांची नॉर्मल येईल, पण रिपोर्ट निगेटिव्ह आहे, आपण बाकी इतर तरी उपचार करू शकतो आता रिपोर्ट निगेटिव्ह असल्यामुळे. आणि रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर तर आम्हाला दुसऱ्या ICU वॉर्डमध्ये हलवलं. तिथे आलो, तिथेसुद्धा व्हेंटिलेटरवरती त्यांना ऑक्सिजनची काही लेवल जवळ येतच नव्हती. आमचं हनुमान चालीसा पठण चालू, रामरक्षा चालू, घोरकष्ट चालू, सगळं चालू. म्हणजे पुढच्या देवांना शिल्लकच ठेवलं नाही म्हणायचं. आणि बापूंना पण हे ठेवलं नाही की बापू तुम्ही पुढच्याही परिस्थितींना बरे करा, हेच सारखं आमचं सगळ्यांचं सारखं गाऱ्यानं चालू होतं. आणि 3-4 दिवस हे सारखे व्हेंटिलेटरवरती आमचंही मनासारखं चालू होतं. आणि फक्त त्या पुतण्याची सासरवाडी ते कसालला होती, त्याची सासू सकाळ संध्याकाळ सारखं जेवण करून ताजं अगदी पेज घावणे चहा चपाती म्हणजे काय असेल ते 2 टाइम गरम गरम करून पाठवत होती. त्याच्यामुळे ते हॉस्पिटलचं जेवण हे खायला बघत नव्हते, पण ती जे देत होती तर ते अगदी आवडीने 1 किटली भरून सकाळच्या वेळेस पेज द्यायची, संध्याकाळी 1 किटलीभर पेज द्यायची. ते अगदी खायचे आणि मग तरतरीत असे व्हायचे, पण ऑक्सिजन वाढत नव्हता. नंतर मग 5व्या दिवशी डॉक्टर म्हणाले की आता व्हेंटिलेटरवर काढून आम्ही ऑक्सिजन लावतो, आता तुमचे मिस्टर बचावले याच्यातनं, काय काळजी करू नका तुम्ही, ऑक्सिजनवरनं होतील बरे, निमोनियाचं इन्फेक्शन आहे तर निमोनियातनं होतील बरे म्हणून. आणि मग ऑक्सिजन लावला, 5 दिवस ऑक्सिजनवर ठेवले. नंतर मग जेव्हा ते नॉर्मलमध्ये आले त्यावेळेस त्यांना दुसऱ्या वॉर्डमध्ये परत शिफ्ट केलं, असं जनरल वॉर्डमध्ये. आणि जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केल्यावरती तिथे 2-3 दिवस ठेवलं. आणि मग नंतर मग त्यांची प्रकृती एकदम चांगली व्हायला लागली. आणि मग डॉक्टर म्हणाले की आता ते क्लिअर झाले, चांगले झाले, तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता, घरी तुम्ही 14 दिवस क्वारंटाईन राहा, कोणाला यायला देऊ नका, काय नका, पण ते चांगले झालेले आहेत, काय काळजी करणार नाही. तर मी म्हटलं माझ्या या बापूंनी सगळं बरं केलेलं आहे त्यांना, आणि आम्ही सगळा जो बापूंचा धावा घेतला त्याच्यामुळे सगळं हे घडून आलं. हे बापूंच्या कृपेने सगळं झालं. एवढ्या मोठ्या संकटातून बापूंनी त्यांना बाहेर काढलं. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथसवी.